ज्यांच्याबद्दल आजही लाखो लोक म्हणतात, संकट कितीही मोठं असो, फक्त नाव घ्या, श्री स्वामी समर्थ, आणि मनाला धीर मिळतो. पण नेमके कोण होते स्वामी समर्थ? ते कुठून आले? त्यांच्याबद्दल इतका विश्वास लोकांच्या मनात का आहे? आणि त्यांच्या आयुष्याबद्दल अधिकृत आणि उपलब्ध माहिती काय सांगते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटचे महान संत श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती. नमस्कार मंडळी, युनिव्हर्सल टॉकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. स्वामी समर्थ कोण होते? श्री स्वामी समर्थ महाराज यांना सामान्यतः अक्कलकोट स्वामी म्हणून ओळखले जाते. त्यांचं मुख्य वास्तव्य महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे होतं. त्यामुळेच त्यांना अक्कलकोट स्वामी महाराज हे नाव मिळालं. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, गुजरात आणि भारतातील अनेक भागांमध्ये लाखो भक्त त्यांच्या नावाचा जप करतात, श्री स्वामी समर्थ. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, स्वामी समर्थांच्या जन्माबद्दल अधिकृत ऐतिहासिक माहिती फार कमी उपलब्ध आहे. स्वामी समर्थांचा जन्म गूढ की इतिहास? स्वामी समर्थांचा जन्म नेमका कधी झाला, कुठे झाला, किंवा त्यांचे आईवडील कोण होते याची स्पष्ट आणि अधिकृत नोंद उपलब्ध नाही. ही गोष्ट अनेक संतांच्या बाबतीत दिसून येते, कारण त्या काळात सर्व गोष्टींची लेखी नोंद ठेवली जात नसे. मात्र भक्त परंपरेनुसार स्वामी समर्थांना भगवान दत्तात्रेय यांचा अवतार मानलं जातं. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या परंपरेतील ते पुढील स्वरूप मानले जातात. तथापि हा भाग श्रद्धा आणि भक्तीशी संबंधित आहे. अधिकृत इतिहासामध्ये याबाबत ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. भारतभर भ्रमण, अनेक चरित्र ग्रंथ आणि भक्त परंपरेनुसार स्वामी समर्थांनी भारतातील अनेक भागात भ्रमण केलं. काशी, हरिद्वार, गिरनार, रामेश्वर, गंगातट, हिमालय परिसर अशा अनेक भागात त्यांनी प्रवास केल्याचे उल्लेख भक्त परंपरेत सापडतात. मात्र यातील सर्व घटनांना ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत असं म्हणता येत नाही. काही माहिती भक्तकथा आणि मौखिक परंपरेवर आधारित आहे. हे सांगण्यामागचा उद्देश एवढाच, उपलब्ध माहिती आणि श्रद्धा यात फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे. अक्कलकोटमध्ये आगमन स्वामी समर्थांबद्दलची अधिक ठोस माहिती अक्कलकोटमध्ये आल्यानंतर मिळायला सुरू होते. असं मानलं जातं की त्यांनी जवळपास 21 ते 22 वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केलं. त्यावेळी ते अनेकदा वडाच्या झाडाखाली बसत, भक्तांशी संवाद साधत आणि लोकांना मार्गदर्शन करत असत. त्यांच्या भेटीसाठी सामान्य लोक, शेतकरी, व्यापारी, अधिकारी, राजघराण्यातील व्यक्ती सर्वजण येत असत. स्वामी समर्थांचा स्वभाव कसा होता? स्वामी समर्थांचा स्वभाव अत्यंत वेगळा मानला जातो. कधी ते अतिशय प्रेमाने बोलत, तर कधी कठोर शब्द वापरत. पण भक्तांच्या मते त्यांच्या प्रत्येक गोष्टीमागे भक्तांचं कल्याण लपलेलं असे. कधीकधी ते अचानक एखादी गोष्ट बोलत आणि नंतर त्या गोष्टीचा अर्थ भक्तांना समजत असे. ते अनेकदा साध्या भाषेत पण खोल अर्थ असलेलं मार्गदर्शन करत. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थांनी फार मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांनी लोकांना काही साधे आणि प्रभावी संदेश दिले. 1. श्रद्धा आणि विश्वास. ते नेहमी भक्तांना देवावर विश्वास ठेवायला सांगत. 2. चांगलं कर्म करा, वाईट मार्ग टाळा, प्रामाणिकपणे जगा आणि मेहनत करा असा संदेश ते देत. 3. भीती सोडा. त्यांच्याशी जोडला जाणारा प्रसिद्ध संदेश आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजही हा संदेश लाखो भक्तांना धीर देतो. 4. अहंकार टाळा. श्रीमंती, सत्ता किंवा पद याचा गर्व करू नका असंही त्यांच्या शिकवणीत दिसतं. स्वामी समर्थ आणि चमत्कार. स्वामी समर्थांबद्दल अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात. भक्तांच्या अनुभवांनुसार काही लोकांच्या अडचणी दूर झाल्या, काहींना मानसिक आधार मिळाला, काहींना योग्य मार्ग मिळाला,
काही आजार बरे झाल्याच्या कथा सांगितल्या जातात. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. या कथा प्रामुख्याने भक्तांच्या अनुभवांवर आधारित आहेत. सर्व घटनांचे वैज्ञानिक किंवा अधिकृत पुरावे उपलब्ध आहेत असं म्हणता येत नाही. पण श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांसाठी अनुभव अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. स्वामी समर्थांचा दरबार अक्कलकोटमध्ये. स्वामी समर्थांचा दरबार नेहमी लोकांनी भरलेला असे. कोणी आर्थिक अडचण घेऊन येत असे, कोणी कौटुंबिक समस्या, तर कोणी मानसिक त्रास घेऊन. स्वामी कधी थेट उत्तर देत तर कधी संकेत देत. अनेकांना त्यांच्याकडून मानसिक शक्ती आणि आत्मविश्वास मिळाल्याचं सांगितलं जातं. समाधी ऐतिहासिक नोंदीनुसार इसवी सन 1878 मध्ये स्वामी समर्थांनी अक्कलकोट येथे समाधी घेतली. आज त्या ठिकाणी भव्य मंदिर आणि समाधी स्थळ आहे. दरवर्षी लाखो भक्त दर्शनासाठी जातात. विशेषतः गुरुवारी आणि दत्त जयंतीच्या काळात मोठी गर्दी असते. आजही स्वामी समर्थांवर श्रद्धा का? आजच्या काळात सुद्धा लाखो लोक स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवतात. यामागे काही कारणं सांगितली जातात. मानसिक आधार, श्रद्धा आणि विश्वास, संकटाच्या काळात धीर, सकारात्मक विचार. अनेक लोक रोज श्री स्वामी समर्थ हा जप करतात. काही घरांमध्ये सकाळची सुरुवातच स्वामींच्या नामस्मरणाने होते. निष्कर्ष: स्वामी समर्थांचं आयुष्य हे इतिहास, श्रद्धा आणि भक्ती यांचं मिश्र रूप आहे. त्यांच्या जीवनातील काही गोष्टी ऐतिहासिक नोंदींमध्ये सापडतात, तर काही भक्तांच्या अनुभवांमध्ये. पण एक गोष्ट नक्की, त्यांनी लाखो लोकांच्या मनात श्रद्धेचं स्थान निर्माण केलं आहे. आजही अनेक लोक संकटात एकच नाव घेतात, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दलची ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या युनिव्हर्सल टॉक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.